नगर माळशेज कल्याण या राष्ट्रीय महामार्गावर उल्हासनगरजवळील शहाड उड्डाणपूल दुरुस्ती आणि डांबरीकरणाच्या कामासाठी 3 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर दरम्यान वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे। हा पूल माळशेज घाटातून कल्याणकडे येणारा एकमेव जोडमार्ग असल्याने दररोज हजारो वाहनांची वर्दळ येथे असते। त्यामुळे 20 दिवस हा पूल बंद राहिल्याने वाहन चालकांसह स्थानिक नागरिकांची मोठी गैरसोय होणार आहे। या उड्डाणपुलाची जबाबदारी उल्हासनगर वाहतूक विभागाच्या हद्दीत येते। त्या संदर्भात वाहतूक पोलीस उपायुक्त कार्यालयाकडून अधिकृत पत्र जारी करण्यात आले आहे। पुलावरील दुरुस्तीच्या कामामुळे नगर माळशेज मुरबाडहून कल्याणकडे येणाऱ्या अवजड वाहनांना बदलापूर नेवाळी शीळ मार्गे वळसा घालून कल्याणमध्ये प्रवेश करावा लागणार आहे। शहाड आंबिवली उल्हासनगर परिसरातील रहिवाशांनी मात्र या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे। गेल्या अनेक वर्षांपासून पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे आणि अपघाताच्या घटना घडत असून अनेकदा पाहणी करूनही प्रशासनाने वेळेवर दुरुस्ती केली नाही, अशी टीका नागरिकांकडून होत आहे। या 20 दिवसांत जर दुरुस्तीचं काम खरंच दर्जेदार झालं तर पूल सुरक्षित आणि टिकाऊ होईल का, की नेहमीप्रमाणे महिन्याभरातच पुन्हा खड्डे पडतील, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे। आता उड्डाणपूल बंद राहणार, कारण की गेल्या 6 महिन्यापासून आम्ही पाहतोय की दर पावसाळ्याच्या वेळी इथे या ब्रिजला खूप मोठे मोठे खड्डे पडतात आणि त्यामुळे काय होतं की इतका ट्रॅफिकचा त्रास होतो, परत खड्ड्यामध्ये एखाद्याचा जीव जातो आणि इतके भयानक खड्डे आहेत की गेल्या 6 महिन्यापासून आम्ही हे फेस करतोय खूप। आणि आता चांगला निर्णय घेतलाय की ब्रिजची दुरुस्तीकरण करण्याचा त्यांनी हे केलंय, पण लवकरात लवकर ही दुरुस्ती करतील तर खूप चांगलं होईल, कारण की जर एक करण्यात नाही आलं तर आम्हाला बदलापूरवरून खूप म्हणजे नाही म्हटलं तरी आम्हाला एक 20-30 किलोमीटर एवढा लांब फेरफटका मारावा लागेल। त्यामुळे मी सरकारांना हीच विनंती करतो की लवकरात लवकर या ब्रिजचे दुरुस्तीकरण करावं आणि हीच माझी विनंती आहे, जेणेकरून आता पुढे जाऊन आम्हाला असा काही इश्यू फेस करता येणार नाही। उल्हासनगर शहाड फाटक कल्याण जाणारा हा जो ब्रिज आहे, जर हा ब्रिज बंद झाला तर लोकांना सर्व इथले जे स्थानिक रहिवासी असू द्या, उल्हासनगर महारावरक कांब्यावाले किंवा हा रस्ता जातो मुरबाडवरून तो नगर मार्ग जातो, तर ह्या रस्त्याने जाणाऱ्या सर्व लोकांना खूप मोठी अडचण होणार आहे व त्यांना त्या वायदुनी मार्गे फिरून जावं लागेल। त्यामुळे प्रशासनाला आमची विनंती आहे की लवकरात लवकर हा रस्ता दुरुस्ती करण्यात यावा व लवकरात लवकर सर्व नागरिकांच्या ज्या समस्या असतील त्या सॉल्व्ह करण्यात याव्या। गणपती उत्सवाच्या अगोदर पासून आमचा पाठपुरावा सुरू आहे, परंतु गणपती उत्सव गेला त्यानंतर अजून दिवाळी गेली, परंतु रस्ता तसाच आहे। पावसाळा असो किंवा नसो 12 महिने या रस्त्यावर खड्डे असतात आणि हा पूल नादुरुस्त असतो। आता 1 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर पर्यंत या ठिकाणी दुरुस्ती होणार आहे असे शासनाने फलक लावलेले होते आणि भरपूर काही असं त्यांनी सांगितलेलं होतं, परंतु तसं काही झालेलं नाही। आता अजून एक त्यांनी एक परिपत्रक काढलेलं आहे की 3 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर या दरम्यान या पुलाच्या दुरुस्तीसाठी हा पूल बंद राहणार आहे। तर सर्व सामान्य जनता आणि जाणारे वाहतूकदार हे सहकार्य करायला तयार आहे प्रशासनाला, परंतु शेवटची चांगली दुरुस्ती यांनी करावी, अन्यथा हे प्रशासन या रस्ता दुरुस्ती करणारे प्रशासन आणि संबंधित ठेकेदार जर या पुलावर परत काय हा पूल नादुरुस्त झाला आणि त्रासदायक जर हे ठरलं लोकांसाठी, तर मग महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांना मनसे स्टाईलनेच यांना उत्तर देणार आणि जाब विचारणार।